नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालायसिस व्हिडिओमध्ये। US 100चा आपण वीकली अनालायसिस करणार आहे। वीकली म्हणण्यापेक्षा मंथलीच म्हणा। सप्टेंबर पासून अनालायसिस चालू करूया, 15 सप्टेंबर पासून ते सगळे अनालायसिस करून घेऊया। खूप दिवसापासून वीकली अनालायसिसचा व्हिडिओ आला नव्हता। ओके, तर बघा, पहिली गोष्ट ही जी मंथली अनालायसिसचा व्हिडिओ आपण काढतो ते तुम्ही स्वतः पण करायला शिका। असं नाही की प्रत्येक गोष्टी माझ्याकडूनच प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत, तुम्हाला पण या गोष्टी जमायला पाहिजेत। बघा, लेवल अगोदर ड्रॉ करून घ्या, ज्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत मार्केटमध्ये त्या सगळ्या। आता बघा, मी जवळजवळ US 100 मध्ये जास्त ट्रेड करायचे बंद केले आहेत बघा, कारण गोल्डमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर संध्याकाळी परत ट्रेड करायची काही गरज नाहीये। आपल्याला शेवटी फायनली प्रॉफिट महत्वाचं आहे, असं नाही की ट्रेडिंग महत्वाचं आहे। ट्रेडिंग महत्वाचं नाही, प्रॉफिट पैसा महत्वाचा आहे। सकाळी गोल्डमध्ये ट्रेड झाला असेल तर संध्याकाळी US 100ला अजिबात ट्रेड करत नाही। बघा, सिंपल गोष्ट आहे, इथे एक सपोर्ट मार्केटमध्ये तयार झाला होता। इथं मार्केट ओपन झालं, सपोर्टचा डायरेक्टली ब्रेक डाऊन केला, बऱ्याच लोकांनी इथं बाय साईडला एंट्री बनवली होती। परफेक्ट आहे तुमचा ट्रेड, तुमचे ट्रेड बरोबर आहेत की नाही हेच फक्त मी सांगतो आता इथं। त्यानंतर बघा, इथं काय झालं, डे हायचा ब्रेकआउट झाला, इंट्राडे हायचा ब्रेकआउट झाला मार्केटमध्ये। इथं हॅमर कॅन्डल बघून बऱ्याच लोकांनी सेल केला, त्यांचा स्टॉप लॉस जाता जाता वाचला, मार्केटनं तिथून फॉल केला। एकदम परफेक्ट ट्रेड आहे, काही चुकीचं नाहीये। त्यानंतर परत लो ब्रेकआउट झाला। असं नाही बघा की प्रत्येक वेळेस असं होईल, हाय ब्रेकआउट केला की खाली, लो ब्रेकआउट केला की वर, असं नाही होणार मार्केटमध्ये। कधी कधी प्रॉपर टेस्टची वाट बघावं लागते। जसं इथं बघा, हा काय प्रॉपर टेस्ट नाहीये, पण ठीक आहे, लो ब्रेकआउट वरती डायरेक्टली बाय साईडला एंट्री बनवायची नाहीये इथं, कारण ऑलरेडी हाय ब्रेकआउट झालता। ह्यानंतर मग प्रॉपर टेस्टची वाट बघितली पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, मार्केटमध्ये काय झालंय, इथं अशा प्रकारे एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय। त्याच्यानुसार बऱ्याच लोकांनी इथंच सेल करून दिला होता। कन्फर्मेशन कॅन्डलचा लो ब्रेक झाला नव्हता तरी पण सेल केला होता। मी म्हणतो ठीक आहे, प्रॉफिट झालाय, चांगली गोष्ट आहे। त्यानंतर मार्केट गेलंय, अपसाइड मोमेंटम केले, नंतर कोणती ऑपॉर्च्युनिटी भेटलेली नव्हती। आता यानंतर बघा, मार्केट चालू झालं, इथं आहे क्लोजिंग प्राइस। सगळ्यात सिंपल ट्रेड आहे बघा, इथं सायकोलॉजिकल नंबर आहे बहुतेक, बघा इथं 19,500चा सायकोलॉजिकल नंबर। काय झालं मार्केटमध्ये, क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतला, सायकोलॉजिकल नंबर पासून सपोर्ट घेतला, काय सुद्धा फिफ्थची स्ट्रॅटेजी, इथं फिफ्थ टाकली, काय 5-6 मध्ये सेल करून दिला, एकदम परफेक्ट ट्रेड, बरोबर आहे। त्यानंतर मार्केटमध्ये काय झालंय, इथं गेलं, सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन केला, पण इथं प्रॉपर टेस्ट झाला असता तर आपण एंट्री मारली असती, कारण पहिल्यांदा सपोर्टवरती बायर ऍक्टिव्हेट झालेले होते, मग आपण प्रॉपर टेस्टची वाट बघायला पाहिजे होती। त्याच्यानंतर इथे कप अँड हँडल टाईप पॅटर्न झालेला आहे, प्लस बघा PSYचा अपसाइड ब्रेकआउट आणि प्रॉपर रिटेस्ट, वरून सेल साईडला एंट्री मारली, मार्केटनं डाऊन साईडला मोमेंटम केलं। आता काही शाणे लोक नेहमीप्रमाणे म्हणतील की झाल्यावरती कोण पण दाखवतं, मी म्हणतो काही प्रॉब्लेम नाही, कारण हे सगळे ट्रेड आपण हेच पकडतो, ह्याच्यापेक्षा वेगळे ट्रेड पकडत नाहीत। पण चालवला मी गोल्डमध्ये ट्रेड करतोय, त्याच्यामुळं US 100 वरती जास्त फोकस केलेला नाही। सेम ट्रेड इथं पण बघा, सेम हाच ट्रेड, क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतला, फिफ्थ टाकायची, सेल करायचा। इथं पण तोच ट्रेड होता, PSY पासून सपोर्ट घेतला, फिफ्थ टाकायची, सेल करायचा, एकदम सिंपल, काही चुकीचं नाहीये। त्याच्यानंतर कोणीतरी विचारलं की इथं बाय केला आणि हा बायचा ट्रेड का लॉस झाला। इथं बघा काय झाले, क्लोजिंग प्राइस वरती काय आलेले, बाईंग आलेले, म्हणून कशाची वाट बघायची, नेहमी प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची। मग असं काय होतं की एखाद्या वेळेस विन होतो, एखाद्या वेळेस लॉस होतो, त्याच्यापेक्षा प्रॉपर रिटेस्टची वाट बघणं कधीही एकदम बेस्ट आहे। त्यानंतर आय थिंक न्यूज होती बघा संध्याकाळी, मग न्यूजमध्ये काय ट्रेड नाही केलं तरी बेस्ट राहील। त्याच्यानंतर इथे एक सिंपल ट्रेड होता बघा, हा वाला सगळ्यात सिंपल ट्रेड होता। कसा, ही पहिली कॅन्डल रेड, बरोबर, रेड कॅन्डल चालू झाली, याचा अर्थ काय, तो ती एक रेजिस्टन्स लेवल आहे। मार्केटमध्ये काय झालंय बघा, असं गेलं आणि लोचं फॉर्मेशन केलं, इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन झाला, कोण ऍक्टिव्हेट झालं, सेलर ऍक्टिव्हेट झाले, ग्रीन कॅन्डल बघायची, बाय साईडला एंट्री मारायची, परफेक्ट मार्केटमध्ये मोमेंटम आलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं वेट करायचं बघा, नेहमी ज्यावेळेस मार्केट कॉन्सल्टेशन करतंय ना त्यावेळेस वेट करायचा, कशाचा, प्रॉपर रिटेस्टचा। जर पॅटर्न नसेल तर काय झालं, इथं मार्केटमध्ये कॉन्सल्टेशन झालेलं दिसत आहे, ब्रेकआउट, प्रॉपर रिटेस्ट, प्रॉपर रिटेस्ट वरती सेल साईडला एंट्री। ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्रीमध्ये भेटत आहेत। AMT ग्लोबल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथं हा कोर्स आपण फ्रीमध्ये अपलोड केलेला आहे। खाली XNS XM सगळ्यांच्या रजिस्टर लिंक दिलेल्या आहेत, अकाउंट ज्यांना ओपन करायचं त्यांनी करून घ्या, ID पाठवून ठेवा। त्यानंतर बघा, पुढच्या दिवशी इथं मार्केट इथं चालू झालं, क्लोजिंग प्राइस पासून रेजिस्टन्स घेतला, कोण ऍक्टिव्हेट झाला असेल, सेलर ऍक्टिव्हेट झाला असेल, एकदम परफेक्ट 100% सेलर ऍक्टिव्हेट, विचार बरोबर आहेत। त्यानंतर बघा, इथे एक सपोर्ट आहे, का सपोर्ट आहे, इथून मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलेला आहे। जर मी फास्ट बोलतोय असं वाटत असेल, स्पीड कमी करून घ्या, ओके, कारण व्हिडिओ खूप लॉंग करण्यापेक्षा पटपट समजावलेलं बरं होईल। आता जर क्लोजिंग पासून रेजिस्टन्स घेतलाय तर मार्केटनं सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल दाखवायला नको आहे, कारण जर सपोर्ट वरती ग्रीन येते
तर तिथं बायर पण ऍक्टिव्हेट व्हायला चान्स आहे. बायर ऍक्टिव्हेट झाले इथं वरून सेलर खालून बायर आपण एंट्री मारायची नसते. त्यानंतर मार्केट येतं खाली. आता परत लोचा ब्रेकडाऊन झाला होता, इथं लोचा ब्रेकडाऊन झाला आणि म्हणून मार्केटने एक अपसाइड मोमेंटम केलेला आहे. त्याच्यानंतर इथं एक पॅटर्न बनलेला आहे मार्केटमध्ये. ऑलरेडी इकडे ट्रेंड डाऊन दिसतोय. सगळ्यांना लोकांना वाटणार सेल साईडला जाईल मार्केट आणि मार्केटनं मोमेंटम केलंय कोणतं अपसाइडला. सिंपल आणि सिंपल. त्याच्यानंतर हा दिवस बघा. ह्या दिवशी काय होतं बरं, सप्टेंबर 23ला पण मला वाटतंय काहीतरी न्यूज होती की काहीतरी होतं, पण होतं नाही, न्यूज तर नाहीये मार्केटमध्ये, पण मार्केटच कॉन्सलेशन झालं होतं बघा. सुरुवातीपासूनच कॉन्सलेशन आहे इथं बघा. अशा कॉन्सलेशनमध्ये एंट्री जेवढी नाही बनवलं तेवढे बरं आहे. तरी पण एक सेल साईडला प्रेडिक्शन केलं होतं, चुकीचं झालं, काही प्रॉब्लेम नाही. आता एखादं प्रेडिक्शन चुकणारच. इथं बघा, हे बघा, इथं एंट्री का नाही बनवायची बाय साईडला, इथं एंट्री का नाही बनवायची. इथं काय बघा, डे हाय बरोबर. डे हाय वरती काय झालंय, बाईंग आलेली आहे. म्हणजे कोण ऍक्टिव्हेट आहे, बायर्स ऍक्टिव्हेट आहे. म्हणून कशाची वाट बघायची, प्रॉपर रिटेस्टची. प्रॉपर रिटेस्ट झाला, कुठे गेलं मार्केट, अपसाइडला. तर अशा प्रकारे तुम्हाला थिंकिंग करायची आहे मार्केटमध्ये. किती दिवस झाले, 24 सप्टेंबर झाला, आता आला 25 सप्टेंबर. हे बघा, क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट झाला. मग ब्रेकआउटवरती कोण ऍक्टिव्हेट होणार आहे, बायर्स ऍक्टिव्हेट होणार आहे. इथं काय आहे मार्केटमध्ये, डे हाय. डे हाय पासून कोण ऍक्टिव्हेट होणार आहे, सेलर ऍक्टिव्हेट होणार आहे. बायर सेलर दोन्ही असतील तर एंट्री बनवायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा नंतरची काय थिंकिंग आहे, क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट, प्रॉपर रिटेस्ट, PSYचा डायरेक्टली ब्रेकआउट. कोण ऍक्टिव्हेट होणार, बायर. ट्रेड कोणता मारायचा, सेलचा. सेम स्ट्रॅटेजी सगळ्याच्या सगळ्या A to Z दिलेल्या आहेत. फ्री कोर्समध्ये आहेत सगळ्या स्ट्रॅटेजी. कोर्स अगोदर तो पेड होता, आता फ्री केलेला, ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांसाठी. ठीक आहे. त्यानंतर ह्यूज गॅप अप मध्ये बघा. अशा वेळी जर समजत नसेल ना मार्केट, तर ट्रेड करत जाऊ नका. काय झालंय तर कोणत्या लेवलचा ब्रेकआउट नाही, काय पॅटर्न नाही, असं चांगलं स्ट्रक्चर नाही, काय झालं नाही, द्यायचं सोडून. त्यानंतर इथं स्ट्रक्चर होतं बघा, इथं असं W टाईप स्ट्रक्चर होतं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री प्लॅन करा, काहीतरी बनवू द्या. उगाच मार्केट पडतं एक साईडला आणि तुम्ही एंट्री बनवता, त्यात काय अर्थ नाही. ओके. आता इथं हे बघा, हा वाला दिवस, हा एक सपोर्ट आहे. हे सपोर्ट रिटर्न ड्रॉ करायला पाहिजे सगळ्यांना. इथं काय झालं, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन. क्लोजिंगच्या ब्रेकडाऊनवरती कोण ऍक्टिव्हेट, सेलर ऍक्टिव्हेट. नाही, सपोर्ट पासून कोण ऍक्टिव्हेट, बायर ऍक्टिव्हेट. एंट्री बनवायची नाही, अवॉइड. सगळ्यात सिंपल फंडा आहे, एंट्री बनवायची नाही. त्याच्यानंतर इथं बनतो असा प्रॉपर रिटेस्ट. पण मला सांगा, इथं 20,000चा PSY जवळ आहे. मग जवळ PSY असल्यानंतर एंट्री अवॉइड करेल तेवढं चांगलं. जर घेतली, लॉस झाला, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. त्याच्यानंतर हे सेम अनालिसिस 1 मिनिटावरती पण आपण आणणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 मिनिटावरती पण कसं करायचं आहे, लिक्विडिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणल्या जातील थोड्या दिवसामध्ये. पण 1 मिनिटाचा पण कोर्स येईल, तो पण फ्रीमध्ये करूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, 20,000चा PSY नंबर, क्लोजिंग प्राइस. एक सायकोलॉजी लक्षात ठेवा, कालच्या मार्केटनं काय केलं होतं बघा, PSYच्या वरती काय केलं, कॉन्सल्टेशन केलं दिसतंय. क्लोजिंग कुठे दिलेले, PSYच्या वरती. मग ऍक्टिव्हेट कोण असणार आहे मार्केटमध्ये, ऑब्व्हियसली बाहेर ऍक्टिव्हेट असणार आहे. मार्केट खाली ओपन झालं, डायरेक्टली वरती जाऊन ब्रेकआउट दिला. कोण खुश होणार, बायर्स खुश होणार. त्यांचे SL कुठे अवेलेबल होणार, डाऊन साईडला. मार्केट मोमेंटम कुठं करणार, डाऊन साईडला. इथं कन्फर्मेशन कॅन्डल आणि मार्केटनं डाऊन साईडला मोमेंटम केलेलं आहे. ओके. असं तुम्ही सिंपल ट्रेड बनवत जावा. त्यानंतर इथं बघा, इथं न्यूज होती 30 सप्टेंबरला. बघा मार्केटमध्ये स्ट्रक्चर दिसलं, हा लोचा ब्रेकडाऊन, M पॅटर्न, कोण ऍक्टिव्हेट, सेलर ऍक्टिव्हेट, मार्केटचं मोमेंटम अपसाइडला. सिंपल आहे, काही अवघड नाहीये. पण इथं मध्ये आधी तुम्ही एंट्री मग काहीतरी शोधून आणताना लॉस करता, तसं करायचं नाही. परफेक्ट स्ट्रक्चरची वाट बघायची. तुम्ही काय करा, तुमच्या गोष्टी ठरवा की बाबा हे स्ट्रक्चर झालं तरच मी एंट्री करणार आहे. या गोष्टी अगोदर ठरवून ठेवा तुम्ही. जसं बघा, आता माझे रूल काय, सिंपल. आता हा डे लो आहे कालच्या दिवसाचा, बरोबर. मार्केट इथं चालू झालं बघा, इथं 7 वाजता आणि ग्रीन कॅन्डल बनवली. कुठं, डे लो वरती ग्रीन कॅन्डल बनवली. ऍक्टिव्हेट कोण होणार आहे, बायर्स. मग याच्या ब्रेकडाऊनवरती लगेच सेलर ऍक्टिव्हेट होतील का, नाही. त्यासाठी वाट कशी बघायची, प्रॉपर रिटेस्टची. हे बघा, अशा प्रकारे प्रॉपर रिटेस्टची नेहमी वाट बघायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. इकडे बघा, आणि इकडल्या लेवल कधी सुद्धा ड्रॉ करायला विसरायचं नाही. ज्या स्ट्रॉंग लेवल आहे तिकडल्या त्या सगळ्या ड्रॉ करायच्या, लेफ्ट साईडच्या. हे बघा, ही एक लेवल आहे, त्यानंतर ही एक लेवल आहे, बरोबर. आणि या लेवल ड्रॉ करायच्या. बघायचं मार्केटमध्ये एक्झॅक्टली बघा बाईंग कुठून येते, दिसते का तुम्हाला. सपोर्ट पासून बाईंग येते. सपोर्ट पासून बाय होणार आहे का मार्केटमध्ये, अजिबात नाही. आपण एंट्री मारायची आहे का, नाही मारायची, काय गरज आहे. अवॉइड बघा, असा एखादा दिवस अवॉइड केला तरी काहीही हरकत नाही. असं डे लो वरून सपोर्ट घेऊन जातं मार्केट, हे कधी तर गोष्टी होतात आणि तुम्ही तेवढ्याच गोष्टींना घेऊन बसता. या दिवशी जर मार्केटमध्ये एंट्री प्लॅन करायची होती तर काय एंट्री, इथं क्लोजिंग प्राइस आहे, इथं डे लो आहे. क्लोजिंग पासून रेजिस्टन्स, डे लो पासून सपोर्ट. एंट्री बनवायची आहे का, नाही.
वाट कशी बघायची असते, एखाद्या स्ट्रॉंग लेवलचा ब्रेकआउट होऊ द्यायचा, त्याचा प्रॉपर टेस्ट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर सेलला एंट्री बनवायची. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्याही स्ट्रॉंग लेवलचा जर मार्केटमध्ये काही समजत नसेल तर कोणत्याही स्ट्रॉंग लेवलचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन होऊ द्या, प्रॉपर टेस्ट होऊ द्या, त्याच्यानंतर एंट्री बनवत जावा. हा पण दिवस बघा, इथं काय आहे, क्लोजिंग प्राइस, मार्केट चालू झालं. इथं पॅटर्न बघा, हे बघा, हा कोणता पॅटर्न आहे, एम पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये एंट्री कशा बनवता येतात तुम्हाला, शॉर्ट कव्हरिंगला एंट्री बनवू शकता बघा तुम्ही. क्लोजिंग वरून जर एखादी रेड कॅन्डल आली, याच्यावरती निघताना मार्केट स्पाइक करत जातं, इथपर्यंत हायपर्यंत स्पाइक करणार मार्केट, रिटेलर लोकांना हाकलून देणार, त्याच्यानंतर मुवमेंट करणार. ट्रेड जर मिस झाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. एएमटी ग्लोबलचा जो गोल्डचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ट्रेड वगैरे सगळं काय येतं बघा. ज्यांना जॉईन करायचं ते पण करू शकता तुम्ही. हे बघा 20,000चा PSY नंबर, PSY पासून काय केलं मार्केटनं, सपोर्ट घेतला, कोण ऍक्टिव्ह होणार आहे, बायर ऍक्टिव्ह होणार आहे. याच्या खाली निघताना स्पाइक येणार, म्हणजे येणार मार्केटमध्ये, मार्केटने डाऊन साइड मोमेंटम केलं. त्यानंतर मी हा ट्रेड घेतला होता बघा सेलचा, इथं हा वाला सिंपल आहे ना. इथं काय दिसतं आपल्याला, असा हा डब्ल्यू बनायला लागला, नेकलाईन ब्रेकआउट झाली का नाही, त्यानंतर काय बनलं, कप अँड हँडल पॅटर्न बनला, नेकलाईन ब्रेकआउट, छोटीशी कॅन्डल, सेल साईडला एंट्री मारली, मार्केटनं मोमेंटम केलं. एकदम सिंपल अनालायसिस आहे. तुम्ही फक्त अशा प्रकारे अनालायसिस करता. पटपट झाला असेल, स्पीड कमी करा. थीम लक्षात ठेवा. मार्केटमध्ये काय थीम आहे आपली, सिंपल फंड आहे. सपोर्ट वरती जर रिटेलर ऍक्टिव्हेट होत असतील तर एंट्री सेल साईडला प्लॅन करायची, जर त्याचा ब्रेकडाऊन झाला तर प्रॉपर टेस्ट वरती बाय साईडला प्लॅन करायची. हा सिंपल फंड आहे. एखाद्या स्ट्रॉंग लेवलला डायरेक्टली ब्रेकआउट केला, रिटेलर बाय साईडला ऍक्टिव्हेट होतात, सेल करायचं, सिंपल फंड आहे. एम पॅटर्न वरती रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट होतात, आपण बाय साईडला प्लॅन करायचा, पण कुठं सपोर्ट नसावा ही गोष्ट लक्षात ठेवा. सपोर्टवर बाय करायचा नाही, रेजिस्टन्सवर सेल करायचा नाही. एकदम सिंपल आहे. गोल्डचा अनालायसिसचा व्हिडिओ नेक्स्ट येऊन जाईल, ओके, किंवा तुम्ही सगळेजण कमेंट करा, तरच गोल्डचा अनालायसिस व्हिडिओ आपण अपलोड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.